तर नमस्कार, स्वागत करतो तुमचं आपलं चॅनल मास्टर तर शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य व मंत्रिमंडळ यांचे काही जी.के. जनरल प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आले आज 120 जी.के. जनरल प्रश्न जे की महाराष्ट्र राज्य प्रशासन व मंत्रिमंडळ याच्या आधारित आहे. तर तुम्हाला हे प्रश्न माहिती नसतील याचे मी तुम्हाला उत्तर घेऊन आलेलो आहे. तर पहिले काही 2-3 प्रश्न तुमच्यासाठी बेसिक आहे, ते तुम्हाला सर्वांनाच माहिती असणार आहे. तर ते पहिले प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीस. नंतर खाली 2 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहे? ते पण तुम्हाला माहिती आहे, एकनाथ शिंदे. त्याच्यानंतर खाली 3 महाराष्ट्राची पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण? तर सुनेंद्रा पवार. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथून आता थोडेसे इम्पॉर्टंट जे आहे ते प्रश्न सुरू झालेले आहेत. तर 4 महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आहे ते श्री चंद्रशेखर हे महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आहेत. त्यानंतर खाली नेक्स्ट क्वेश्चन 5 महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? तर महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहे ते आहे जिष्णुदेव वर्मा, हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्याच्यानंतर खाली महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे? तर ते आहे राजेश अग्रवाल. त्याच्यानंतर खाली नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे निवडणूक आयोग कोण आहे? तर महाराष्ट्राचे जे निवडणूक आयोग आहे ते आहे दिनेश टी वाघमारे. त्याच्यानंतर खाली महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहे? तर ते आहे मिलिंद साठे. नेक्स्ट क्वेश्चन 9 MPSCचे अध्यक्ष कोण आहे? तर MPSCचे जे अध्यक्ष ते आहे विवेक भीमनवार. नेक्स्ट क्वेश्चन 10 महाराष्ट्राचे माहिती आयुक्त कोण आहेत? ते आहे राहुल पांडे. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहे? तर महाराष्ट्राचे जे लोकायुक्त आहे ते आहे VM कानडे. नेक्स्ट क्वेश्चन मानवी हक्क आयोग अध्यक्ष महाराष्ट्र कोण आहेत? ते आहे MM बदम. नेक्स्ट क्वेश्चन राज्य महिला आयोग अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहे रुपाली चाकणकर. खाली नेक्स्ट क्वेश्चन 14 मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहे देवेंद्र फडणवीस. तर तुम्हाला माहीत नसेल की मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? ते देवेंद्र फडणवीस आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला काही महाराष्ट्र मंत्रिमंडळ विभाग हे विचारलं आहे. तर महाराष्ट्र मंत्रिमंडळ विभागमध्ये पण तुम्हाला खूप इम्पॉर्टंट काही प्रश्न टाकलेले आहेत. तर 15 महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे? तर महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे ते तुम्हाला माहिती झाले, ते आहे देवेंद्र फडणवीस. त्याच्यानंतर काही 16 महाराष्ट्राचे 16 राज्य गृहमंत्री शहरी कोण आहे? तर ते आहे योगेश कदम. 17 गृह राज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत? पंकज भोयर हे गृह राज्यमंत्री आहे. महाराष्ट्राचे आर्थिक मंत्री कोण आहेत? ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. त्याच्यानंतर खाली 19 महसूल मंत्री कोण आहे? चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आहे. 20 कृषी मंत्री कोण आहे? दत्तात्रय भरणे हे कृषी मंत्री आहे. 21 सहकार्य मंत्री कोण आहे? सहकार्य मंत्री बाबासाहेब पाटील आहे. 22 आरोग्य मंत्री कोण आहे? प्रकाश आंबेडकर हे आरोग्य मंत्री आहे. शिक्षक मंत्री तर सर्वांना माहिती दादाजी भुसे. नंतर खाली 24 परिवहन मंत्री कोण आहे? प्रताप सरनाई हे परिवहन मंत्री आहे. त्याच्यानंतर 25वा वन मंत्री कोण आहे? ते गणेश नाईक हे वन मंत्री आहे. पर्यावरण मंत्री कोण आहे? तर पंकजा मुंडे ही पर्यावरण मंत्री आहे. पर्यावरण मंत्री कोण आहे? तर पर्यटन मंत्री कोण आहे? तर शंभूराजे देसाई पर्यटन मंत्री आहे. त्याच्यानंतर काही क्रीडा मंत्री ते सुनेत्रा पवार ही क्रीडा मंत्री आहे. विधानसभा सभापती कोण आहे? तर विधानसभा सभापती आहे ते राहुल नावेर. त्याच्यानंतर खाली 30 विधानसभा उपबाजी कोण आहे? ते अण्णा बनसोडे हे आहे. त्याच्यानंतर 31 विधानसभा विरोधी पक्ष नेता कोण आहे? तर पद रिक्त आहे विधानसभा विरोधी आहे. तर त्याच्यानंतर खाली 32 विधानसभा परिषद सभापती कोण आहे? तर ते आहे रामशंकर शिंदे हे सभापती आहे. त्याच्यानंतर खाली 33 विधान परिषद उपसभापती कोण आहे? तर उपसभापती नीलम गोले हे आहे. 34 विधानसभा परिषद विरोधी पक्षनेता कोण आहे? अंबादास दानवे हे आहे.
34 विधान परिषद विरोधी पक्षनेता कोण आहेत? अंबादास दानवे हे आहे. 35 विधानसभा गृहनेता कोण आहेत? देवेंद्र फडणवीस हे विधानसभा गृहनेता आहेत. त्यानंतर विधान परिषद सभागृह नेता कोण आहे? तर ते एकनाथ शिंदे आहे. त्यानंतर खाली पोलीस महासंचालक DGP कोण आहे? तर सदानंद दाते हे DGP आहे. मुंबई पोलीस आयुक्त कोण आहे? देवेन भारती ही मुंबई पोलीस आयुक्त आहे. 39 SRPFचे प्रमुख कोण आहेत? SRPFचे प्रमुख राजकुमार वटकर हे आहे. 40 CIDचे प्रमुख कोण आहे? सुनील रामानंद हे CIDचे प्रमुख आहे. 41 ATSचे प्रमुख कोण आहे? नवल बजाज हे ATSचे प्रमुख आहे. 32 ACBचे प्रमुख कोण आहे? तर ACBचे प्रमुख जे आहे ते संजीव सिंघल हे आहे. हे प्रश्न तुम्ही कधी वाचले नसेल ते प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्याकरता व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भारताचे राष्ट्रपती कोण आहे? तर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे? तो भारताचे उपराष्ट्रपती CV राधाकृष्णन हे आहे. भारताचे पंतप्रधान कोण आहे? तर भारताचे पंतप्रधान तुम्हाला माहिती आहे नरेंद्र मोदी. भारताचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत? तर सूर्यकांत हे भारताचे मुख्य सरन्यायाधीश आहे. भारताचे लोकपाल कोण आहे? तर भारताचे लोकपाल अजय खानविलकर हे आहे दुसरे. भारताचे महान्यायवादी कोण आहे? तर R वेंकटरामणी हे भारताचे महान्यायवादी आहे. 49 भारताचे महालेखपाल कोण आहेत? भारताचे महालेखपाल संजय मूर्ती हे आहे. त्यानंतर खाली 50 मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आहे. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर राजकुमार गोयल हे मुख्य आयुक्त आहेत. UPSC केंद्रीय लोकसेवा आयुक्त अध्यक्ष कोण आहेत? UPSCचे अध्यक्ष आहे ते अजय कुमार. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कोण आहे? तर ते आहे V रामभूषम. त्याच्यानंतर खाली नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष कोण आहे? तर विजय रहाटकर हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन खाली केंद्रीय दक्षता आयोग CVC अध्यक्ष कोण आहेत? तर ते प्रवीण श्रीवास्तव हे आहे. हे प्रश्न तुम्ही कधी अभ्यासात आले पण नसतील आणि कधी वाचले पण नसतील असे मी तुमच्यासाठी प्रश्न घेऊन आलो. हे प्रश्नाचा जर अभ्यास केला तर तुम्हाला कशाचीच अडचण येणार नाही. तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष कोण आहे? तर हंसराज अहिर आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष कोण आहे? तर किशोर मकवाना हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष कोण आहे? तर ते आहे अंतरसिंग आचार्य. नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय बलात्कार रक्षण आयोग अध्यक्ष कोण आहेत? ती प्रियंका कानुनगो ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन 60 लोकसभा सभापती कोण आहे? तर लोकसभा सभापती आहे ओम बिर्ला. नेक्स्ट क्वेश्चन लोकसभा विरोधी पक्षनेता कोण आहे? तर ते आहे राहुल गांधी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लोकसभा सभागृह नेते कोण आहे? ते नरेंद्र मोदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्यानंतर लोकसभा सचिव कोण आहे? तर ते अल्पकुमार सिंह हे लोकसभा सचिव आहे. नेक्स्ट क्वेश्चन राज्यसभा अध्यक्ष कोण आहे? तर ते CP राधाकृष्णन हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रसभा उपाध्यक्ष कोण आहे? तर ते हरिवंश नारायण सिंह हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रसभा विरोधी पक्षनेता कोण आहे? तर ते मल्लिकार्जुन खरगे हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राज्यसभा सभागृह नेते कोण आहे? ते JP नड्डा हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राज्यसभा सचिव कोण आहे? तर ते प्रमोद चंद्र मोदी हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन CDS कोण आहे? CDS आहे अनिल चौहान हे CDS आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बुधक लक्षण प्रमुख कोण आहे? तर बुधल लक्षक प्रमुख उपेंद्र द्विवेदी हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बुधल लक्षक प्रमुख कोण आहेत? तर बुधल लक्षक प्रमुख पुष्पेद सिंह आहे. म्हणजेच हे तुम्हाला बुधल उपलक्ष आणि बुधल प्रमुख बुधल म्हणजे आर्मी लक्षक प्रमुख कोण आहेत ते असं तुम्हाला इथं हे प्रश्नांचे आहे. त्याच्यानंतर काही नौदल म्हणजे नेव्हीचे प्रमुख कोण आहेत? ते आहे दिनेश कुमार त्रिपाठी. त्यानंतर उपप्रमुख नेव्हीचे संजय
वात्स्यन हे आहे. त्याच्यानंतर वायू प्रमुख कोण म्हणजे जे एअरफोर्स असतं त्याचे प्रमुख, तर त्याचे प्रमुख आहे अमरप्रीत सिंग हे आहे. त्याच्यानंतर उपप्रमुख आहे नागेश कपूर. त्याच्यानंतर खाली असं तुम्हाला इथं काही सुरक्षा यंत्रणा व गुप्तचर संस्था हे आहे. तुम्हाला संस्था आहे काही त्या संस्थांचे प्रमुख कोण आहे इथं तुम्हाला त्यांचं विचारलं आहे. तर हे प्रश्न पण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर CIF प्रमुख कोण आहेत ते आहे प्रवी रजन. त्यानंतर CRPF प्रमुख कोण आहे तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे आहे. त्यानंतर खाली ITBP प्रमुख कोण आहे तर ते शत्रुजी सिंह कपूर आहे. त्याच्यानंतर खाली SSB प्रमुख कोण आहे तर अमृत मोहन प्रसाद आहे. SSB म्हणजे आपलं ते SSB परीक्षा असते ते SSB परीक्षेचे प्रमुख कोण आहे तर ते अमृत प्रसाद आहे. त्याच्यानंतर BSF प्रमुख कोण आहे तर ते प्रवीण कुमार आहे. त्याच्यानंतर खाली प्रमुख कोण आहे तर ते विकास लाखोरे आहे. RPF प्रमुख कोण आहे सोनाली मिश्रा हे RPF आहे. NDRF प्रमुख कोण आहे तर प्रियू आनंद. त्याच्यानंतर खाली नेक्स्ट क्वेश्चन NSG प्रमुख कोण आहे तर B निवासी. त्याच्यानंतर खाली SPG प्रमुख कोण आहे तर आलोक शर्मा. त्याच्यानंतर खाली NI प्रमुख कोण आहे तर राकेश अग्रवाल. त्याच्यानंतर खाली NCC प्रमुख कोण आहे तर ते वीरेंद्र वत्सा हे आहे. त्याच्यानंतर खाली ICG प्रमुख कोण आहेत तर परिमेश शिवानी हे आहे. त्याच्यानंतर खाली NCB प्रमुख कोण आहेत अनुराग गर्ग. IB प्रमुख कोण आहेत ते तपन कुमार रेडा. RAW प्रमुख कोण आहेत पराग जैन. NSA प्रमुख कोण आहे तर ते आहे अजित डोवाल. CBI प्रमुख कोण आहे ते रविंद्र सूद. त्याच्यानंतर खाली BRO प्रमुख कोण आहे तर हरपाल सिंह हे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही आर्थिक आणि वैज्ञानिक संस्था आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. RBI चे गर्व कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे गव्हर्नर आहे. त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष कोण आहे तर ते आहे श्री निवासू शेट्टी हे स्टेट बँकेचे अध्यक्ष आहे. हे पाठच करून ठेवायचे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर LICचे अध्यक्ष कोण आहे तर रामकृष्णचंद हे आहे. त्याच्यानंतर नार्बर्ड अध्यक्ष कोण आहे शहाजी केवी. SEBI अध्यक्ष कोण आहेत तुहित कांदा पांटी. त्यानंतर ED संचालक कोण आहे तर ते नवीन पांडे हे आहे. 101 क्वेश्चन. तर याच्यामध्ये तुम्हाला 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर ते आहे NK सिंग. त्यानंतर 102 क्वेश्चन. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर ते अरविंद पनगडी आहे. त्याच्यानंतर 103 नेक्स्ट वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर ते अशोक कुमार मथुर हे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहे ते रंजना देसाई आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर ते नरेंद्र मोदी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहे ते सुमन बेरी हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. नीती आयोगाचे CEO कोण आहेत ते निथी बिछड हे आहे. त्यानंतर इस्रोचे अध्यक्ष कोण आहे तर ते V नारायण हे इस्रोचे अध्यक्ष आहे. त्यानंतर DRDOचे अध्यक्ष कोण आहेत तर ते डॉक्टर सुमित V कामत हे आहे. त्याच्यानंतर BRCचे अध्यक्ष BRCचे संचालक कोण आहेत तर ते विवेक बसनी आहे. त्याच्यानंतर खाली IIM कार्यसंचालक कोण आहे तर ते आहे उर्जित पटेल. त्याच्यानंतर बार एक्सनेल इंडिया अध्यक्ष कोण आहे तर ते मनन कुमार मिश्रा हे आहे. त्याच्यानंतर खाली केंद्रमंडळीय आणि सचिव. केंद्रमंडळी आणि सचिव तुम्हाला विचारलं आहे. भारताचे गृहमंत्री कोण आहे तर भारताचे गृहमंत्री अमित शहा हे आहे. त्याच्यानंतर संरक्षण मंत्री भारताचे कोण आहे तर राजनाथ सिंह आहे. त्याच्यानंतर अर्थमंत्री कोण आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे आहे. त्याच्यानंतर परराष्ट्रमंत्री कोण आहे तर ते S जयशंकर आहे. त्याच्यानंतर आरोग्यमंत्री कोण आहेत JP नड्डा हे आहे. त्याच्यानंतर रेल्वे मंत्री कोण आहे तर रेल्वे मंत्री अश्विनी हे आहे. त्याच्यानंतर खाली कॅबिनेट सचिव कोण आहे तर ते TV सोमनाथ हे आहे. त्याच्यानंतर
शेवटचा प्रश्न 120 पराक्रम सचिव कोण आहेत? तर विक्रम मिस्री आहेत. आणि तुम्हाला पुस्तकार आणि सन्मान जर जाणून घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला अजून असे 120 प्रश्न मी तुम्हाला घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा.